हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि काल तुम्हाला मी फुलं जी दाखवली होती पांढरी, ते आज तुम्हाला दाखवते. देवाला वाहिलेले. आज आहे सोमवार आणि आज एकादशी पण आहे. तुम्हाला दाखवते फुले. आणि हे देवाला वाहिलेत फुलं. पूर्ण उमललेले नाहीत, पण एकादशीमुळं सासूबाईंनी तोडून वाहिलेत. किती छान दिसतात बघा. पूर्ण उमलल्यावर तर खूपच मोठे दिसतात आणि फुलं वाहिल्यानंतर देवाला खूपच छान आकर्षकपणा येतो. मला आता कणिक मळायची चपात्यासाठी. कणिक मळून घेणार आहे मी. यात मी मीठ आणि थोडंसं तेल टाकले आणि ते आपल्याला आता मळून घ्यायचे. मी ग्रीन टी बनवत आहे. यात अद्रक खिसून टाकले मी थोडंसं आणि पाणी. म्हणजे ग्रीन टीला कसलीच चव नसते, त्यामुळं थोडंसं अद्रक आणि विलायची पावडर टाकायची थोडीशी आणि ग्रीन टी. छान उकळून घ्यायची थोडीशी. ग्रीन टी तयार झाली आता. ही झाली आपली ग्रीन टी तयार. आणि ही मी मिरची भाजून घेत आहे. ही मिरची मला कुटून घ्यायची आहे, म्हणजे फराळीला, म्हणून मी तवा घाण होण्याच्या आधीच, चपात्या करायच्या आधीच मिरची भाजून कुटून घेणार आहे, म्हणजे आपल्याला ही फराळीला वापरायला येते, भगरीला. आणि मी मिरची मिक्सरमध्ये कुटून घेतली आणि नंतर आता हे चपात्या लाटून घेणार आहे मी. आता ही भगर रोळून घ्यायची आहे, म्हणजे ह्यात खडे असलेले आपल्याला रोळून काढायचे आहेत. धुवून स्वच्छ रोळून घ्यायची. ह्यात खडे निघतात रोळून काढल्यानंतर आणि मगच ते आपण शिजवणार आहोत. आणि थोडंसं तेलात आता आधी चिप्स आणि जे भगरीच्या खारवड्या केलेल्या आहेत त्या आम्ही तळून घेतले, म्हणजे थोडंसं भगरीसोबत खायला छान लागतं. आणि त्याच कढईमध्ये मग नंतर मी भगर करणार आहे, त्यामुळे थोडेसे चिप्स आणि थोड्याशा खारवड्या तळून काढल्यात. आता त्याच तेलामध्ये मी कुटून घेतलेली मिरची टाकत आहे आणि ती मिरची व्यवस्थित तळल्यानंतर आपण त्याच्यात तांदूळ धुवून घेतलेले, स्वच्छ केलेले टाकायचे आणि ते व्यवस्थित परतायचं. आणि ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यात पाणी टाकायचं, मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि छान शिजू द्यायचं. खूप छान भगरीचा भात तयार होतो. मी अशाच पद्धतीनं करते आणि सोबत दही असेल तर खूपच छान लागतं. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना धन्यवाद.